अरे धावपळ म्हणजे काय विचारूच नको. हो हो, नाही पण मजा येते ना, आणि वेळ जातो मुख्य म्हणजे, आणि मुलांची प्रगती बघून आनंद वाटतो ना. कधी? अरे वा, का सांगतोस काय? वा 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 वा. नाही नाही, शिबिरापेक्षा शिबिराचं ठिकाण जास्त इंटरेस्टिंग आहे. नाही शिबिर आहेच रे बाबा. येतो येतो, नक्की येतो. 100%. 1% इकडे तिकडे. हा, कळवतो तुला. ओके ओके ओके. हो हो हो, शुभरात्री. ओके. चिटणीस वाटतं. 100%. योगाचं म्हणालात ना तेव्हाच कळलं हो मला. आणि त्याला कुठे यायचं प्रॉमिस दिलेत तुम्ही? तुला विचारल्याशिवाय कसं कोणाला प्रॉमिस करेन? हा 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 हा, काय पण अगदी नाही, धरून चाल. अगदी 1% इकडे तिकडे हे सगळं ऐकलंय बरं का मी. हे काही नाही, भंडारदऱ्याला योगाचं शिबिर ठेवलंय ते. बर. नाही, उत्तम व्याख्यानं, संशोधनाचे निष्कर्ष म्हणणाऱ्या निबंधाचं वाचन बिचन असा भरगच्च कार्यक्रम आहे 2 आठवड्याचा. तर कोणालाही जावं असं वाटणार ना. म्हणजे तुम्ही 2 आठवडे इकडे नसणार आहात? का ग, विरह झेपणार नाही की काय तुला? झेप असंच काही नाही अहो, पण तरुणपणातली गोष्ट वेगळी असते ना हो. आता दुरावा नाही हो सहन होत. त्या कल्पनेनेच मला गलबलायला झालंय. मी नाही जात हवं तर सांगतो त्याला मी. नाही नाही, असं नका करू. जा तुम्ही. पण अहो, ह्या वयात मन हळवी झालेली असतात, हे तर खरंय की नाही? मान्य. 100%. 1% इकडे तिकडे. जा हो, तुम्ही अगदी आनंदानं जा. माझा वेळ काय कसाही जाईल हो इथे. आणि आता तर दुकान चालू झालंय, मग तर काय छानच जाईल माझा वेळ. बरं मग काय करायचं आपण? कसलं? अहो कसलं म्हणून काय विचारताय? आता जेवताना विजय काय म्हणाली ऐकलत ना तुम्ही? हो, एकदम भलत्याच नोटवर गेली ग ती. नाही पण अमित म्हणालाय ना, तू बघतोय ते, दोघांमध्ये काहीतरी झालं असणार, त्याचा राग आला असणार बाहेर. 2-4 दिवसापासून गप्प गप्प वाटते हो. नाही, आधी मलाही असंच वाटलं, जसं तुम्हाला वाटतंय तसं. पण आता ती ज्या पद्धतीने बोलली ना स्वयंपाकीणबाईवरून, त्यावरून फक्त हे कारण नाही वाटत आहे. मलाही वाटलं होतं की तिच्या एकटीवर सगळा भार पडतोय, दगदग होतीये, म्हणून चिडचिड होत असेल. पण नुसतं हे कारण नाहीये, दुसरंच काहीतरी कारण आहे. संजीवनी, थेट तिच्याशी बोलून कारण कळेल याची शंका वाटते मला. आपल्याला शोधावं लागेल. शोधावं लागेल रे सोल्युशन काहीतरी. तोच विचार करतोय. मेघना, हे बघ, डायरेक्ट बोलायला काही हरकत नाहीये, पण त्याच्यावर विजयाची काय रिॲक्शन असेल ना ते सांगता येत नाही. तेच ना रे आदित्य, म्हणून तर 100 वेळा मनात येऊन सुद्धा मी फोन नाही केला ताईंना. आणि ते बरंच केलं म्हणा. आता सकाळचंच बघ ना, म्हणजे त्या बोलल्या तशा फोनवर, पण त्यांनी वेळ मारून नेली असं वाटलं रे मला. काय करायचं? दादाशी बोलू का मी? हरकत नाही मला वाटतं. पण मेघना, दादाला या सगळ्यातली काहीच आयडिया नाही असं वाटतं.
सकाळी त्याच्याशी बोलताना मला नाही जाणवला तणाव, जसा तुला विजयशी बोलताना जाणवला. बापरे. हो रे आदित्य, पण मग काय करूया? आयडिया. आपण एक काम करूया आदित्य, आता तसंही रक्षाबंधन येत आहे, आपलं जाणं होईलच मुंबईला, वातावरणही चांगलं असेल, मग मला समोरासमोर बोलता येईल विजयाताईंशी. शेवटी नात्याच्या रेशीम गाठीच आहेत या, हलक्या हातानंच सोडवायला हव्यात. भाजी करतेस का तू? हो माई. मग मी एकीकडे पोळ्यांचं बघते. अहो माई राहू दे, भाजी होईल एकीकडे, मी घेते पोळ्या लाटायला. तुम्ही आधी ब्रेकफास्ट करून घ्या बरं. अगं एकदमच करू आपण, मी करते. आई आई माझ्या वेण्या बांधना ग, मला उशीर होतोय. हो साक्षी, फक्त 5 मिनिटं थांब प्लीज. हं, मी घालू का तिच्या वेण्या? घालायला हरकत नाही हो माई, पण तिचे फार नखरे असतात माहितीये का. अशीच झाली तशीच झाली, वेणी वाकडीच झाली, रिबन नीटच नाही लागली, तुमच्या पाठीशी कटकट करेल ती. नको, घालते मी. ए आई अजून किती वेळ ग? विजया, मी घालते ना तिच्या वेण्या, नाहीतर पोळ्या तरी कराल ते मला. एक काहीतरी दे. अहो माई झालंच आहे माझं, 5 मिनिटात करते मी रेडी तिला, काही नाही एवढं. साक्षी तुला 5 मिनिटं दम नाही का ग धरवत? थांब ना जरा. विजया, घालू का मी आजच्या दिवस तिच्या वेण्या? साक्षी, आजच्या दिवस घालू का मी तुझ्या वेण्या? विजया, तरी आमच्या म्हणण्याचा एकदा विचार कर तू पुन्हा. स्वयंपाकासाठी बाई ठेवूया ग आपण. किती तडतड होते तुझी, विचार करून सांगू मला. चल, उभी का राहिलीस? चल चल. मेघना घर आणि काम मॅनेज करते, अर्चना घर आणि दुकान मॅनेज करते. फक्त मलाच ते जमणार नाही असं का वाटतंय ह्यांना?
विजया विजया विजया, अगं तुला ना काल सांगायचंच राहून गेलं. तू जे राख्यांचे नमुने दिले होतेस ना, तर ते मी ना मेन काउंटरवर ठेवले होते आपल्या दुकानात. अगं त्याला होलसेल ऑर्डर आलीये. काय सांगतेस काय अर्चू? हो मस्त ना. पण आता फक्त ती ऑर्डर ना 2-3 दिवसात पूर्ण करून द्यायची. हा अरे बापरे, अगं 2-3 दिवसात कशी होणार कम्प्लीट अर्चू? ए बाई, हे बघ आता ना ऑर्डर आलीये आणि मला असं वाटतंय की ती हातची कशाला जाऊ द्यायची ना. आता तू डबा नाही भरलास हो, थांब थांब थांब, भरते एकच मिनिट. रुमाल घे बघू, विसरशील. आई माझा डबा कुठे आहे? हो भरते मी. बघ तुझ्यामुळे उशीर झालाय. आता ते बसवायला काका मला ओरडणार. सॉरी ग साक्षी, थांब जरा देते. बाबा तुम्ही सोडाल? हो सोडतो ना. हे मला पण सोडशील का? लगेच निघालीस तर. हो चल आले 2 मिनिटात. ए राख्यांचं लक्ष ठेव विजय. हो हो, चल ग. हो थांब रे, डबा देते. हा चल जा पळ. बाय. बाय. सावकाश जाग. माई, राख्यांची ऑर्डर आली अहो. हो का? ते सांगायला आली होती का अर्चू? हो. बरं झालं बाई. बघ साक्षी रुमाल इथेच विसरून गेली. मी देऊन येते साक्षीला, तू कर पोळ्या. साक्षी, राख्यांची ऑर्डर आता रोज असं काही ना काहीतरी येतच राहणार. हो म्हणायला हवं होतं का स्वयंपाकाच्या बाईंना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे बस ना, बस. काय चाललंय का? नाही म्हणजे आज सगळंच तयार आहे. आज बाटली भरण्याचा टर्न माझा होता ना. चलो आज छोड़ दिया तुम्हें. छोड़ दिया. ओके. आपका दिल इतना मेहरबान कैसे हो गया आज? बस यूं ही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही म्हणजे मी आलो तेव्हा तू पेपर वाचत होतीस. डबा सुद्धा भरून ठेवलेला मेघना. डबा भरलेला आहे ना पण. उगाच खोडी नाही काढतेस ना तू माझी? हो म्हणजे आज डब्यात जरा भागवा भागवी केली आहे. चालेल ना? कंटाळा आला रे मला. चला लेंगे मला काय आलं. अय्या आदित्य, किती चांगला आहेस रे तू. काय करणार. राईट, वो तो आप हो ही. म्हणजे खिडक्या, नळ, पंखे सगळं बंद केलं असशीलच ना तू. हे काय अरे, परत परत नाही काढायचं ते. सॉरी डिलीट. ओके ओके. ए बरं आदित्य, डबा खाल्ल्यानंतर मला फोन करा. मी डब्यात भागवा भागव केले ना म्हणून. अरे माफ कर देंगे, हमारा दिल भी बहुत बड़ा है. देख. चला 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 चला, जेवायची वेळ झाली. चला चला. थांब, आम्ही काय मदत करू का तुम्हाला? नाही काका तुम्ही इथे बसा बरं. नाही अहो अहो, तुम्ही मालकीण बाई, तुम्ही इथे बसा, आम्ही समोर बसतो. काय हो काका, पार्टनर होत ना आपण. जय हो. बसतो. पण खरंच सांगतो तुम्हाला, सतीशराव, अर्चनाताई, किती गंमत वाटते हो हे सगळ्याचे डबे वगैरे घेऊन बसायचं म्हणजे. जय हो. हो ना, मला तर अगदी मधली सुट्टी असल्यासारखंच वाटतंय नाही का? सुरेशराव, हो. तुम्हाला गंमत सांगतो. शाळेत असताना हा. अर्चू रोज हिचा डबा माझ्या डब्याबरोबर एक्सचेंज करायची. आणि कॉलेजमध्ये तर रोज काय ना काहीतरी नवीन खाद्यपदार्थ घेऊन यायची. जय हो. खुशाल सांगायची हो हे सगळं मी केले म्हणून.
पण मला माहित असायचं हे सगळं माहिनी केलंय. पण काय करणार, त्यावेळी प्रेमात पडलो होतो ना. त्यामुळे मी सुद्धा तोंड भरून कौतुक करायचो. सतीशराव, हे सगळं ऐकल्यावर माझ्या एक गोष्ट मात्र लक्षात आली हो. काय तुम्ही दोघेही चोर आहात, म्हणजे? बदमाश आहात. म्हणजे एकमेकाला उल्लू बनवायचा. जय हो. पण मजा ना हो, मजा. म्हणजे तुमच्या आठवणी तुम्ही सांगितल्यात, पण काय हो, माझी शाळा कॉलेजची आठवण म्हणजे जरा म्हणजे खडतरच हो. म्हणजे काय विशेष सांगण्यासारखं काही नाही. पण आम्ही जेव्हा ऑफिसला मध्ये जायला लागलो ना, ऑफिसमध्ये, तेव्हा माधवींचं ऑफिस आमच्या जवळच होतं. पण आम्ही बऱ्याचदा असे दुपारी भेटायचो हो. आणि मग एकमेकांचा डबा शेअर करायचो. शेअर म्हणजे काय हो, एकच जेवण असायचं, पण आपलं जरा थोडंसं प्रेमात बसून एकत्र जेवायचं. हो, काय काय, भूक लागली. जय हो, जय हो, भूक लागली. अहो चला लवकर, चला चला चला. आज मी कधीची तयार. अंजली, काय ग आज लवकर आलीस कॉलेजमधून? हो माई. काय ग, काही प्रॉब्लेम आहे का कॉलेजमध्ये काही? नाही ना ना. मग अगं मग टेन्शन मध्ये का दिसतेस? नाही माई, तसं काहीच नाहीये. मग ऍक्च्युली आज मी विकास दीक्षितना भेटायला चालले. खूप अवघडल्यासारखं झालंय हो माई. तिच्या एवढंच ना? काय चाललंय? आता मी मुद्दाम म्हणतोय, टेन्शन घालवायला नाही. आजची ही तुझी भेट तुझ्या आयुष्यातलं अतिशय महत्वाचं वळण आहे, मान्य आहे मला. पण म्हणूनच त्यावेळी तुझं मन शांत असायला हवं की नको? तेव्हा जर काही दडपण असेल तर तू चुकीचा निर्णय घेऊ शकतेस, हो की नाही? खरं म्हणजे आजच्या भेटीविषयी मला अनिलशीच बोलावं असं वाटतंय. आयुष्यातली प्रत्येक कठीण गोष्ट आम्ही दोघांनी मिळूनच सोडवली. का आपण आपल्या माणसाशी मनात बोलतच असतो ना? मग तू अजिबात काळजी करू नकोस. आता पाऊल पुढे टाकलेस की नाही, मन निग्रह सोडू नकोस आणि विकास दीक्षितना अगदी मोकळ्या मनानं भेटायला जा. आणि या बाबतीत तुझ्या घरच्यांचं मत काही असू दे, पण तुझं स्वतःचं मत आणि तुझ्या स्वतःच्या मनाचा कौल हा सगळ्यात जास्त महत्वाचा. तेव्हा शांत मोकळ्या मनाने भेट आणि मुख्य म्हणजे डोकं स्थिर ठेव. आमच्या शुभेच्छा आहेतच तुझ्या पाठीशी. काय संजय? हो तर बरं, निघ आता. वेळ दिलीस ना त्यांना, मग ती पाळायला पाहिजे ना आपण. कॉलेजचं ठीक आहे. अहो निघू मी. ऑल द बेस्ट. थँक्यू. येते. ये. तो विकास दीक्षित प्रेमळ आणि समजूतदार असू दे ग बाई. जमू द्या दोघांचं. जमणार जमणार जमणार. समदुःखी जीव असतात ना, ते लवकर एकत्र येतात आणि समसुखी सुद्धा. अरे वा, 3 डबे मुंबई सारखे. पोळी भाजी, सलाड आणि याच्यात काय बरं, दुधी हलवा. अरे वा, हे सगळं कधी केलं हिने? सो मिस्टर देसाई, काय म्हणताय?
तरीच मी विचार करत होतो की सकाळी कुठल्या आवाजाने झोप मोड झाली माझी. मिक्सरचा आवाज होता तो. काय झोपमोड झाली तुझी? 3 डबे दिलेत त्याचं काय नाही तुला झोपमोड झाली म्हणे. मग तो फोनवर बोलणं तरी कशाला वेळ घालवतोस तू? झोपच ना. नाही पण काय मॅडम, झोपेची गरज मला नाहीये, ती तुम्हाला आहे मिसेस देसाई. हो का? कारण काय, हा सगळ्या 3 डब्यांचा खटाटोप करण्यासाठी भल्या पहाटे उठून वाटण घाटण करावं लागलं ना तुला. सो स्वीट ऑफ यू. मस्त झालंय सगळं. थँक्यू. सो तुझ्या नावाचा घास बाजूला काढून ठेवू की फोन मधूनच भरवू तुला? ए पण काय रे आदित्य, ही काय वेळ झाली का डबा खाण्याची? 5 वाजून गेलेत. गॅप पडायला नको म्हणून 3 डबे दिले मी तुला आणि तू 3ही डबे एकदमच खातोयस. अरे काय करणार यार, मीटिंग खूपच लांबली. हे ऐक, आता संध्याकाळी स्वयंपाक नको करू, पोट भरणार आहे कारण. नाही रे आदित्य, प्लीज तू वेळेवर डबा खात जा. आधीच पुण्याला आल्यापासून खूप धावपळ चालली आपली. आत्ता कुठे सेट झालोय आणि मी तुला प्रॉपर डबा देण्याचा प्रयत्न करत होते तर काही ना काहीतरी अडचणी येतच होत्या. आधी काय तर लवकर उठतच नाही, मग काय भाज्याच नाहीत, तर कधी मी नळ सुरू ठेवल्यामुळे पाणीच नाही, तर कधी कुकरची शिट्टीच होत नाही. ते पण मेघना, काही का असे ना, हा काडी काडीचा संसार आहे ना, खूप काही शिकवतो आणि आनंद सुद्धा देतोय, है ना? येस बॉस. ए बरं सर, तू आधी डबा खाऊन घ्या, आधीच खूप उशीर झालाय. ओके? हो यार, मला पण खूप भूक लागली. चल बाय. बाय.